या गणेश विसर्जनामुळे या तलावामध्ये भरपूर काही गाळ साचलेले होते। स्वच्छ हरित कांदिवली म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला दिलेला एक सुंदर वारसा। मेरे घर के सामने स्कूल है, उसके गेट के ऊपर इतना कूड़ा कचरा, लोग आते जाते कचरा डालते। आमदार योगेश भाई को एक लेटर दिया, फोन किया कि ऐसी तकलीफ है, तो उन्होंने तुरंत ही बीएमसी से हमें गाड़ी भिजवाई और स्वच्छता के लिए आदमी आए। उन्होंने सब कूड़ा कचरा 2-2 ट्रक भर के उठाया। आमदार योगेश सागर साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे गाळ काढण्याचं काम झालेलं आहे। आमदार योगेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या परिसरात विविध पर्यावरणीय उपक्रम राबवले जात आहेत। शौचालयांचे निर्माण, पावसाच्या पाण्याचे संवर्धन, स्वच्छता मोहीम आणि झाडांची लागवड। आपला परिसर दररोज अधिक स्वच्छ आणि हरित बनत आहे। योगेश सागर आमदार साहेब यांच्या प्रयत्नांनी जे काय त्या तलावाच्या इथे जे काय कार्यक्रम होतात त्यांच्या मार्गदर्शनाने होतात आणि सुशोभीकरणाचं काम पण त्यांनी इथे चांगल्या रीतीने केलेलं आहे। तर संपूर्ण बंदरपकाडी गाव त्यांच्या बाजूने आहे आणि याच्या पुढेही त्यांच्या बाजूने उभा राहील। और ऐसे आमदार की, योगेश भाई जैसे आमदार की हमें चारकोप में जरूरत है। जो हमारे मोदी जी का स्वप्न है, स्वच्छ भारत, सुंदर भारत, तो योगेश भाई जैसे लोग ही इस कार्य को बढ़ावा दे सकते हैं। स्वच्छ, सुंदर आणि स्वयंपूर्ण टिकाऊ कांदिवलीसाठी पुन्हा एकदा लोकप्रिय आमदार योगेश सागर यांनाच निवडा।